शिवजयंती निमित्त ज्योत आणण्यासाठी चंदूरच्या मुलांनी तामिळनाडू मधील जिंजीच का निवडला आणि 84 तासात 900 किलोमीटर अंतर पार होईल का, सगळं सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी सुनील. आज आपण बोलतोय चंदूर मधील वेगळ्या शिवजयंतीबद्दल. पन्हाळगड, रायगड, शिवनेरी हे सगळे किल्ले झाले. चंदूर मधील मावळे यावर्षी कोणती मोहीम काढणार हा प्रश्न अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला पडला होता. शिवजयंती जवळ आणि मोहीम ठरली. यावर्षी जायचं ते अटके पार. तामिळनाडू मध्ये दुर्ग जिंजीवरून शिवज्योत आणायची ठरली. तयारी तर चालू झाली 1 महिना अगोदर. सह्याद्रीच्या कडाकापारीत राहणारी ही मावळे यांना कोणतीच गोष्ट ही अडवू शकत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण केलं की आपण कुठेच तटत नाही. ठरल्याप्रमाणे सगळं नियोजन झालं. 84 तासात 900 किलोमीटर अंतर पार करायचं होतं आणि हे मावळ्यांनी न थांबता आणि न विझवता पूर्ण केलं. रखरखत्या उन्हात ही मावळे शिवज्योत घेऊन धावत होते, कारण ते शिवरायांची जिद्द, निष्ठा आणि स्वाभिमान ते जोपासतात. किती संकटे आली तरी ही मोहीम चालूच होती आणि ठरलेल्या वेळेत या भावांनी ती पूर्ण केली. म्हणूनच या मोहिमेला नाव दिलं दक्षिण दिग्विजय मोहीम. कसं आहे भावा, आम्ही कोल्हापूरकर आहे, एकदा ठरलं की माघार नाही. 19 एप्रिल 2026 रोजी शिवतीर्थावर इचलकरंजी येऊन पुढे चंदूरकडे प्रस्थान केली. खरंच सलाम आहे भावांनो तुम्हाला. हीच खरी शिवाजी राजांची भक्ती. या भावांसाठी कमेंट मध्ये चांगले 2 शब्द झालेच पाहिजे. आपला व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.